बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार. मी अँकर अंगद गरुड. सूत्रसंचालन कला या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. घर मजबूत पाहिजे असेल तर पाया मजबूत असायला पाहिजे. हो, तसंच सूत्रसंचालन कला आणि या कलेमध्ये परिपूर्ण व्हायचं असेल तर सूत्रसंचालन कला शिकून समजून सरावाने यात परिपूर्ण होता येतं. असंच सूत्रसंचालन कलेमध्ये कोणीच परिपूर्ण होत नसतं. पहा, पाण्याचे गुणधर्म माहीत आहेत, पाण्याबद्दल बराच अभ्यास केलाय, म्हणजे पाण्यात पोहता येतं का? पाण्यात पडावं लागतं, उतरावं लागतं, तेव्हाच पाण्यात पोहता येतं. तसं आहे. काहींना वाटतं माझ्याकडे भरपूर अनुभव आहे, एवढं वय झालंय, केस पिकलेत, अनेक कार्यक्रमात जातो, बोलतो, म्हणजे सूत्रसंचालन. तर काहींना वाटतं माझ्याकडे शैक्षणिक डिग्र्या एवढ्या आहेत, शैक्षणिक डिग्र्या एवढ्या आहेत, मला काय आवड. तर काहींना वाटतं मी रोजच विद्यार्थ्यांना शिकवतो शाळेमध्ये, तर मला सूत्रसंचालन. तर काहींना वाटतं की मी रोज जनतेमध्ये उठबस करतो, जनतेला, सर्वसामान्य लोकांना बोलतो, स्टेजवर जातो, म्हणजे मला सूत्रसंचालन कला काय अवघड आहे, काय गरज आहे कोर्स करण्याची. तुम्हाला सांगतो ऐका, कितीही चांगला टाळकरी असू द्या, त्याला चांगलं मृदंग वादन किंवा कितीही चांगला मृदंग वादक असू द्या, त्याला छान गायन हे जोपर्यंत तो शिकत नाही तोपर्यंत त्याला जमत नाही. तसंच सूत्रसंचालन कलेचं आहे. सूत्रसंचालन कला ही एक स्वतंत्र कला आहे. इतर कलेसारखी या कलेत सुद्धा परिपूर्ण व्हायचं असेल तर या कलेचं ज्ञान घेणं खूप आवश्यक आहे. शिकून समजून घेणं, सराव करणं, मग सूत्रसंचालन कला जमते बघा. चला, सूत्रसंचालन कला या भागाला आपण सुरुवात करत असताना एक पायरी समजून सांगणार आहे. कृपया ती समजून घ्या, तिचा सराव करा. काही समजत नसेल तर व्हॉट्सअप मेसेज करा. आणि आज आपण शिकणार आहोत सूत्रसंचालन करण्यापूर्वीची तयारी. सूत्रसंचालन करण्यापूर्वीची तयारी. कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यापूर्वी त्या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून त्या कार्यक्रमाची परिपूर्ण माहिती घ्या. तसं तर ते आयोजक तुम्हाला माहिती देतील, पण तरीसुद्धा परिपूर्ण माहिती घ्या. एखाद्या वेळेस चुकून राहिली तर अवघड जातं. परिपूर्ण माहिती काय, तर कार्यक्रम काय आहे, कार्यक्रम कोठे आहे, कधी आहे, प्रमुख मान्यवर कोण येणार आहेत, आयोजकांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय उद्देश आहे, आणि त्यानंतर महत्त्वाचं मानधन किती, का नको मानधन, फुकट करायचे, फुकट करण्याचे काय दुष्परिणाम आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला, आता ही वरील प्राथमिक माहिती तुम्हाला आयोजकांकडून घ्यायचीच आहे. तुम्ही म्हणताल कार्यक्रम पत्रिका पाठवली तर आलीच की ही माहिती, उद्देश कुठं आला, आणि बरंच काही असतं. ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता त्यावेळेस ते बाहेर निघतं. म्हणून चर्चा ही झालीच पाहिजे आयोजकांसोबत. सूत्रसंचालन तेव्हा यशस्वी होतं जेव्हा आपण ही वरची माहिती घेऊन त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा तयार करत असतो. आहे पेन तर लिहून घ्या, नाही ते व्हिडिओ वारंवार पहा. योग्यरित्या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिजेच. तुम्ही म्हणताल कार्यक्रम छोटा असेल तर इतकुसा नाही. कार्यक्रम छोटा असो की मोठा असो, कार्यक्रमाची रूपरेषा तयार करणं आवश्यकच आहे. आणि पहा, मी बोलताना एखाद्या वेळेस आमचे ग्रामीण भागातील शब्द येतील. हो, त्याला तुम्ही गावंढळ शब्द म्हणता. आता मी ग्रामीण भागातूनच असल्या कारणाने ते येणारच, थोड्यात त्याची जाणीव होणारच, पण प्रयत्न करील. आणि त्याशिवाय मजाही काय, तुम्हाला सांगतो बघा. ते असो, माझा भरपूर अनुभव आहे की मला अचानकच एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आलं आणि त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली नाही. कारण की अचानक कार्यक्रमात सूत्रसंचालन आलं, घाई जावं लागलं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी लागली. त्या ठिकाणी एवढी धांदळ उडते. अनेक जण येतात, सूचना देतात, ह्यानंतर यांचं स्वागत करा, ह्यानंतर हा कार्यक्रम घ्या, ह्यानंतर याचा सत्कार करा, ह्यानंतर हे मनोगत व्यक्त करणार, नाही त्यांना नाही, त्यांना बोलू नका, यांना बोलवा, असं सांगत राहतात. अनेक जण येतात. का? कार्यक्रमाची रूपरेषा आपण तयार केली नसती, अचानक कार्यक्रमाला गेलो असतो. मग काय होतं बघा. आता आम्ही एक अनुभवी सूत्रसंचालक आहोत म्हणून ते आम्ही सावरून नेतो. पण नवीन माणसाचं जर का तुम्ही अचानक कार्यक्रमाला गेले आणि कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली नाही आणि कार्यक्रमामध्ये जर काही कमी जास्त झालं, मागे पुढे झालं, कार्यक्रम व्यवस्थित झाला नाही,
तर पहिले हे समजून घ्या की कार्यक्रम चांगला झाला तर सर्वांची स्तुती असते आणि कार्यक्रमात काही कमी जास्त झालं, एखाद्याचा सत्कार चुकून राहिला मानपान, तर ते सगळं सूत्रसंचालकावर बोट दाखवलं जातं. मग काही जण म्हणतात त्यांना काय लागले, घेतली जीप लावली टावला. पुढच्या वेळेस ह्या सूत्रसंचालकाला बोलू नका, पुढचा एखादा चांगला सूत्रसंचालक बघा. त्याला काय माहिती आहे सूत्रसंचालन म्हणजे काय असतं. म्हणून कार्यक्रमाची रूपरेषा तयार केल्याशिवाय कार्यक्रमाला जायचंच नाही, हे लक्षात ठेवा. आणि पुढे सुद्धा मी वारंवार सांगणारच आहे. आणि तुम्हाला सांगतो, कार्यक्रमामध्ये मध्ये मध्ये बोलणारे बरेच जण असतात. तुम्ही कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली तरीही मध्ये मध्ये बोलणारे असतात. आणि आयोजकांकडून एकदा आपण समजून घ्यायचे आणि त्यांना सांगायचे, आपण ही कार्यक्रमाची रूपरेषा तयार केलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार कार्यक्रम पुढे न्यायचा आहे का मध्ये मध्ये तुमचे काही येतील कार्यकर्ते किंवा जवळचे जे असतील ते त्यामध्ये बदल करायचे. ते मग आयोजक मदत नाही, या रूपरेषेनुसार चालू द्या. आणि जर काही कोणी सांगत असेल त्यांना माझ्याकडे पाठवा. हां ठीक आहे. तुम्हाला सांगतो, एका ठिकाणी पालकमंत्री महोदयाचा नागरी सत्कार सोहळा ठेवला होता आणि त्या ठिकाणी मी सूत्रसंचालन करण्यासाठी गेलो होतो. कार्यक्रमाची आम्ही रूपरेषा ठरवली होती. कार्यक्रम व्यवस्थित पुढे जात होता. कार्यक्रम अर्ध्याच्या वर 80% झाला होता. मंत्री महोदय, पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी सत्काराला उत्तर देत होत्या आणि त्या टायमाला हा आयोजक महाशय आले आणि म्हणतायत की आपल्याला गावातील गुणवंत विद्यार्थ्याचा आणि बचत गटांचा, महिलांचा या ठिकाणी आपल्याला स्वागत सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करायचं. म्हणजे ठीक आहे, आता कार्यक्रम त्यांचं मनोगत व्यक्त झाले की घेऊया. नाही मला त्यांचे मनोगत सुद्धा काही घ्यायचे. आता मुख्य भाषण झाल्यावर प्रोटोकॉलनुसार आता ते एक पालकमंत्री आहेत, त्यांना पुढचे कार्यक्रम असतात. आणि तुम्हाला सांगतो, स्टेजवर जे काही मान्यवर बसलेले असतात ते सर्व मान्यवर सूत्रसंचालकाकडे बघत असतात. कार्यक्रम पुढे पुढे लवकर न्यासतात, काय त्यांना पुढचे कार्यक्रम असतात. ते पहिले दडपण असतं. आता कार्यक्रम इतका चांगला व्यवस्थित पुढे गेलाय आणि आता हे सांगतायत की असं करायचं. मंत्री महोदय थांबणारच होत्या की तितक्याच जाऊन मला कारणात सांगावं लागलं की असं या आयोजकांची विनंती आहे, कृपया अजून 5 मिनिटं द्या. काय धांदल उडती, काय परेशानी असते हे सूत्रसंचालकालाच माहिती असतं. तुम्हाला सांगतो, व्याख्यान भाषण देणं सोपं आहे, मात्र सूत्रसंचालन करणं तेवढं सोपं नाही. तर चला, असोच हजरजबाबी सूत्रसंचालकाला ह्या सर्व गोष्टी संपन्न करता येतात आणि ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. आता साधारणतः कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते, एक उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊया, शुभारंभाचा. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा या पद्धतीने असते. पहा, एक साधारण कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे आणि पुढे मी तुम्हाला 20 वेगवेगळ्या कार्यक्रमाची संपूर्ण स्क्रिप्ट देणार आहे. त्यामध्ये कार्यक्रमाच्या रूपरेषेपासून आभार प्रदर्शनापर्यंत सर्व काही असेल. काळजी करू नका, तुम्ही हा कोर्स घेतलाय ना तर परिपूर्ण झाला समजा. चला, लक्षात ठेवा, पुन्हा सांगतोय की कार्यक्रमाची रूपरेषा तयार केल्याशिवाय मंचावर, माईक समोर, डायसच्या पुढे सूत्रसंचालन करण्यासाठी उभे राहायचं नाही. नाहीतर पहा, पुन्हा म्हणताल की मी सांगितलं नव्हतं. कार्यक्रम अचानक असो की पूर्वनियोजित असो. चला, आता दुसरा मुद्दा समजून घेऊया. दुसरा विषय आहे माईक योग्य पद्धतीने कसा हाताळला पाहिजे. पहा, साऊंड सिस्टीम जो ऑपरेटर असतो त्याला माईक कसा हाताळला पाहिजे हे शिकवण्याची मला वाटते गरज नाही. का की कारण त्यांना हॅलो करण्याच्या पलीकडं काही बोलायचं नाही. किती वेळ बोलायचं त्यांना? 5-10 सेकंद. हॅलो. मग ते कसा माईक पकडतील, कसं बोलतील, बस. त्यांना फक्त माईक आणि मशीन, साऊंड यांचा बरोबर आवाज येते का, आवाज बाहेर पडतो का, बस. मग नंतर ते मिक्सरच्या हिशोबानं तुमचा आवाज कमी जास्त करतील, जसं तुम्ही म्हणताल तसं. पण या पलीकडे त्यांना जास्त बोलायचे का, म्हणून ते कसा पकडतील याकडे बघू नका. तर चांगले वक्ते, कीर्तनकार माईक कसा पकडतात एकदा तुम्ही फक्त डोळ्यासमोर आणा. आता माईक कसा धरला पाहिजे, माईक धरण्याची योग्य पद्धत काय आहे हे समजून घेण्या अगोदर मला सांगा आणि स्पष्ट सांगा, काहीही लपवू नका की तुमचा आवाज कसा आहे. बारीक आहे, बारीक म्हणजे तुम्हाला खूपच बारीक आवाज येतो तुमचा. बघा, माझे पहिले व्हिडिओ जर पाहताना तुम्ही 10 वर्षापूर्वीचे, तर खूप बारीक आवाज होता.
तुमचा आवाज कसा आहे, चिरका आहे, एकदम असा कर्कश कसा, एकदा तुम्ही चेक करा, तुमचा व्हिडिओ पहा. किंवा तुमचा आवाज असा उंच आहे का, उंच, थोडं बोललं तरी असा तुमचा आवाज असा एकदम मोठा येतो, उंच स्वरात येतो, स्वर उंच, व्हॅल्यूम नाही. किंवा तुमचा आवाज जरा तोतर आहे जे येते. किंवा तुमचा आवाज जरा अडखळतो का, शब्द बरोबर येत नाहीत का, जे काही आहे का ते मला तुम्ही सरळ सरळ मॅसेज करा. तुमच्याकडे नंबर तर आहेच ना, त्यावर सांगा माझा आवाज असा असा आहे, त्यावर मी तुम्हाला सोल्युशन पुढे देणार आहे. असो, चला तर समजून घेऊया माईक कसा हाताळला पाहिजे. त्या अगोदर माईकचे प्रकार जाणून घ्या, खूप गरजेचं आहे की माईकचे प्रकार कोणते आहेत. तर पहिला माईक आहे हा कॉलर माईक. इथे लावलेला आहे माझ्या कॉलरला, हा आहे कॉलर माईक. हा माईक इथे लावला की आपले हात मोकळे राहतात, आपण मस्त चालत बोलू शकतो, हातवारे करू शकतो. हातवारे खूप करणं गरजेचं आहे. सूत्रसंचालन, भाषण, कीर्तन काही पण असो, स्टेज म्हटलं की हातवारे आलेच पाहिजे. देहबोलीविषयी मी पुढे सांगणार आहे. या कॉलर माईकचा वापर मुलाखत, ऑनलाईन व्हिडिओ, हो अँकरिंगसाठी अनेक ठिकाणी होत असतो. आपल्या ह्या व्हिडिओसाठी सुद्धा या माईकचा उपयोग होत आहे. पुढचा माईक आहे तो म्हणजे डायनामिक माईक. हा माईक खूप मजबूत माईक असतो. या माईकचा उपयोग सरासरी तुम्ही पाहत असता, कीर्तन, भजन, भाषण, आता आपलं जो सूत्रसंचालन असतं त्या ठिकाणी सुद्धा या माईकचा वापर होत असतो. या माईकची रेंज पुढे असते, खूप छान माईक आहे हा. आणि त्यानंतरचा माईक असतो हा वायरलेस माईक. डायनामिकचाच प्रकार आहे पण वायरलेस असतो, याला वायर नसते, हा रेंजनुसार चालतो. जेवढी त्या मशीनची रेंज आहे, मशीनच्या वर एक दुसरं एक ठेवलेलं असतं, नाव आता येत नाही, तिची रेंज जेवढी आहे त्यानुसार हा माईक आपण वापरू शकतो. तुम्हाला सांगतो हा माईक चालत बोलत अँकरिंगसाठी एकदम बढिया आहे. बेस पण असतो या माईकला चांगला. आणि विशेषतः स्टेज शोसाठी हा माईक जास्त करून वापरला जातो. आणि त्याच्यानंतरचा माईक आहे चौथा माईक, तो म्हणजे कंडेन्सर माईक. तो आपल्या स्टुडिओमध्ये असतो, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हा माईक वापरला जातो, गायनासाठी आणि व्हॉइस ओव्हरसाठी. आता मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, मुलाखतीसोबतच मी जाहिरातीचे काम करतो, प्रचाराचे काम करतो, त्याकरता मला तो माईक लागतो. 4 प्रकारचे माईक आहेत. आपल्याला नेहमी माईक लागतो तो म्हणजे कोणता, डायनामिक माईक. पहा, बऱ्याच लोकांना माईक नीट धरता येत नाही. हो, ते माईक कसा धरतात, अगदी ओठाजवळ. हे ओठ आणि हे माईकचा जो समोरचा भाग आहे तो एकमेकाला चिटकलेला असतो, अगदी ओठाजवळ ते माईक धरतात. त्यांना वाटतं असा माईक धरून बोलल्यानं आवाज जरा भारी येतो, भारी डीप आवाज येतो, असं त्यांचं म्हणणं असेल किंवा त्यांचा गैरसमज असेल. आवाज भारी येण्यासाठी ते माईक अगदी ओठाला लावूनच बोलतात. असं बोलल्याने त्यांना त्यांचा आवाज भारी वाटत असेलही, असो, पण एवढ्या जवळ माईक धरल्याने आपल्या तोंडातून जे मुखावाटे जे शब्द बाहेर पडतात कंठाच्या माध्यमातून, तुम्हाला सांगतो त्यातून निघणारी हवा, आता तुम्ही बोला आणि समोर असा हात करा, बघा हवा निघते बाहेर, हवा प्रत्येक शब्दाला हवा निघते. आणि त्यापेक्षा जास्त प, फ, ब हे शब्द ज्यावेळेस येतात आपल्या बोलण्यामध्ये त्यावेळेस जास्त हवा निघते. मग ते शब्द ज्यावेळेस माईकच्या या समोर आढळतात त्यावेळेस वेगळाच आवाज बाहेर पडतो, कर्कश आवाज बाहेर पडतो. शब्द नीट लोकांना कळत नाही, तुम्ही काय बोलायले हे काहीही समजत नाही. एकंदरीतच ओठाजवळ माईक धरणं ही खूप मोठी चूक आहे. नवखे लोक हे माईक असाच पकडतात, अगदी मुका घेऊन त्या माईकचा बोलतात. लक्षात ठेवा, तोंडाजवळ माईक धरला एकदम असा तर आपल्या ओठाच्या समोर जिभेच्या माध्यमातून जी लाळ बाहेर येते किंवा थुंकीचे जे कण बाहेर येतात ते या माईकच्या समोर लागतात. आणि तर हा माईक जर दुसऱ्याला द्यायचा आहे त्यानं वापरायचा आहे. कोरोना होईल ना भाऊ कोरोना जरी गेला असेल पण ते चुकीचं आहे. शेवटी तसा माईक पकडू नये. एक किसळवाणा आहे, अस्वच्छतेच्या दृष्टिकोनातून तर खूपच वाईट आहे. म्हणून असा माईक एकतर आपण धरूच नाही. माईक धरण्याची योग्य पद्धत काय आहे आता सांगतो.
तुम्हाला मी पहिले सांगितलं की तुम्ही कधीतरी कीर्तनकार किंवा वक्ते, भाषण करते, व्याख्याते हे कशा प्रकारे माईक ठेवतात हे तुम्ही पाहिलं असेल. त्यांचं अंतर किती असतं. एक तर त्यांचा आवाज एवढा भारदस्त असतो, उंच स्वरातला असतो की ते माईक तर अर्धा फूट अंतर ठेवून बोलतात. अर्धा फूट अंतर ठेवून म्हणजे इतकं लांब. त्यांचा आवाज कसा असतो, भारदस्त असतो, उंच असतो, मोठं व्हॅल्यूम असतं. त्यांना सवय असते, पण आपल्याला सवय नाही तर आपण किमान 4 इंचाच्या पुढे माईक धरला पाहिजे. मग इथे धरा. इथे धरायला थोडंसं अवघड जात असेल, तुम्हाला सवय अशी असेल तर इथे सुद्धा 4 इंचाचं अंतर ठेवा. 4 ते पुढचं 5-6 इंचापर्यंत अंतर ठेवा. अजून मोठ्यानं बोलायचं, अजून लांब धरा माईक. तुमचे शब्द कळाले पाहिजे. मी मागं एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो, माझ्या मित्राच्या पुतणीचं लग्न होतं. तिथं शिवगर्जना करणारा एक व्यक्ती होता, मुलगा होता. त्याला म्हणत होतो की बाबा ओठाजवळ धरू नको माईक. एकतर तू काय बोलतो ना हे इतरांना कळणारच नाही. आणि विशेष म्हणजे आपण ज्यावेळेस माईकच्या माध्यमातून बोलतो ना त्यावेळेस आपला आवाज खूप मोठ्या लाऊड पद्धतीने बाहेर साऊंड काढत असतो. हो ना, आता आपल्याकडे माईक आहे. माईकचा आवाज एम्प्लिफायरमध्ये जातो, मिक्सरमधून तो मोठ्या आवाजात साऊंडनं बाहेर पडतो. मग इतर बसणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही का. त्याकरता एकतर माईक धरण्याची पद्धत सांगितली आणि दुसरं म्हणजे माईकवर मोठ्यानं बोललंच न पाहिजे. काय तुम्हाला सांगतो की काय गरज काय आहे मोठ्यानं बोलायची. तर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात बसला आहात, छान गप्पा मारत आहात, कार्यक्रमाबद्दल चर्चा करत आहात आणि अचानकच तुमच्या बाजूला येऊन फटाकड्या वाजवल्या, धाड 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 धाड. तुम्ही काय म्हणणार, वा 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 काय छान केलंस रे बाबा तू. तसंच आहे ना या माईकचं. काय गरज काय आहे मोठ्यानं बोलायची बाबा. सौम्य आवाजात बोलणं सूत्रसंचालकाचं कामच ते असतं. सौम्य, मधुर आणि स्पष्ट आवाज हे सूत्रसंचालकाचं ब्रिद्ध आहे. मोठ्यानं बोलणं अजिबात नाही. मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये पाहतो की नवखे सूत्रसंचालक, हो नवखे काय म्हणू, अनेक ठिकाणी तर जे किती दिवसापासून बोलत आहेत तरी माईक एकदम तोंडाजवळ आणि जोरजोऱ्याने घोषणा देणं, जोरजोऱ्याने बोलणं. जोरजोऱ्याने बोलण्याने काय होते माहिती आहे का, तुमच्या या कंठनलिकेवर ताण येतो. ताण आला की पुढची गोष्ट घडते ती म्हणजे काय, तुमचा आवाज हा स्पष्ट निघत नाही, घोगरा निघतो. बरं, कंठनलिकेवर ताण आला तर तुमच्या डोक्याला ताण येतो. डोक्याला ताण आला की तुम्हाला शब्द व्यवस्थित सुचत नाहीत. शब्द तुम्हाला व्यवस्थित सुचले नाही की तुम्हाला अजून ताण येतो आणि तुम्ही मग जास्त वेळ बोलू शकणार नाही. काय झालं, मोठ्याने आवाजाची ही अनेक कारणं आहेत. पाणी प्यावंसं वाटतं, ही जी कारणं आहेत ना ते मोठ्याने आवाज काढल्याचे आहे. म्हणून मोठ्याने बोलायचं नाही. माईक कसा पद्धतीने धरला पाहिजे हे पण मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. चला, या भागातील मुद्दे तुम्ही व्यवस्थित समजून घेतले असतील अशी आशा करतो. या भागातील मुद्दे म्हणजे सूत्रसंचालनापूर्वीची तयारी आणि माईक कशा पद्धतीने हाताळला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती. या दोन्ही विषयाबद्दल जर का तुम्हाला काही शंका असतील, काही कळलं नसेल तर बिनधास्त व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेजच करा. त्याचं उत्तर माझ्या वेळेनुसार मी नक्की देणार, हे मात्र 100%. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कपडे कोणते परिधान करावेत. हो, कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणते कपडे घातले पाहिजे आणि दुसरं म्हणजे मंचावरील तयारी काय असली पाहिजे. महत्त्वाचे विषय समजून घेऊया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.